मी मनोहर विठ्ठल कदम जयपूर. मी गार पाण्यापायी ग्रामसेवकला सगळे मेंबर असताना पंचायतमध्ये गेलो. तिथे गेलो असताना ग्रामसेवकला म्हणलं की बाबा तुम्ही आम्हाला मुतारीतलं पाणी काय म्हणून बाजार आलो, पैसे तर तुम्ही सगळे घेता. हां, सगळी लोक लहान लहान लेकरं ही आजारी पडायला लागली की तुम्ही का तुम्ही थंड पाणी आम्हाला देत नाव. तर ग्रामसेवक मला काय मला तुम्हाला परवडलं तर घ्या, नाही तर तुम्ही दुसरी कोण आणा. ही भाषा आहे काय बोलण्याची? घेऊ वाटलं घ्या, नाही तर तुम्ही दुसरी कोण आणा. म्हणजे ही काय हां, ही काय किराणा दुकान आहे का? ही शासनाचं आहे नाही का घरचं आहे का त्याची ही? तर हे जी दखल घ्यावी नसता आम्ही उपोषणाला बसू, नाही तर आम्ही बीडओला तहसीलला कलेक्टर टाकतोर जाऊ. आणि टाकीचं सुद्धा सगळं बदा 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 सारखं नव्हे चालू असते. कशाचीच दखल नाही, तुट्या नाहीत, काय नाही. मुतारीतलं पाणी पाजतात आम्हाला. ती टेस्ट करा आधी. तुम्ही येऊन इथलं पाणी हे फिल्टर झालं म्हणजे तिने ह्याची बाटली भरून आम्हाला टेस्ट करून द्या. मी प्रशांतजनक बासलोंडे व समस्त ग्रामस्थ भयपड यांच्या वतीनं मागील 10-12 दिवसापूर्वी ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं की लवकरात लवकर होण्याचे दिवस लक्षात घेता ग्रामपंचायतनं थंड पाण्याचा प्रयत्न करायचा दुरुस्त केलेलं नाही. म्हणजे थंड पाणी नव्हतं. त्यांच्या अनुषंगानं आम्ही अर्ज दिला 10 तारखेपर्यंत तुम्ही ते दुरुस्त करून गावकऱ्यांना थंड पाण्याची सोय करा, अन्यथा आम्ही 10 तारखेनंतर या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन करू. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालयानं आम्हाला लिखित पत्र काढलं आहे की आम्हाला ग्रामपंचायतला 4-5 दिवसाची मुदत द्यावी. नंतर हे आंदोलन पाठीमागे घेऊन आम्ही 4-5 दिवसांमध्ये दुरुस्त करून सर्वांना थंड पाणी या ठिकाणी देऊ असं आश्वासन दिल्यानंतर समस्त ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत. आज हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत. 4-5 दिवसानंतर काही कारवाई न झाल्यास या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करू.